हे बघा, हा आमचा घासाचा प्लॉट आहे आणि हा घासाच्याच बाजूला तो जिथं मी शिका काय काढायला गेलेले आहेत. हा घासाचा प्लॉट आहे. त्याचा कलर बघा थोडा डार्क वगैरे आहे. ह्याच्यात थोडासा वेगळा प्रयोग केलेला आम्ही. आणि मागे मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यावर खत वगैरे टाकताना, गांडूळ खताचा. तसंच हे जेव्हा मी हा तो प्लॉट आहे ज्याच्यावर मी गांडूळ खत टाकलेला. आता हे बघा, ह्याचा कसा ग्रीन ग्रीन पूर्ण डार्क झालेला आहे. आणि ह्याच्यावर तो प्रयोग केलेला की मी गांडूळ खताचा प्रयोग केलेला होता, की कसा येतोय, कुठल्या प्रकारे येतोय. तर ह्याचा कलर खूप म्हणजे छान वाटतंय. जी येतात वगैरे बघायला आमच्या इथे ती म्हणतात की ह्याचा कलर खूप छान आहे आणि खूप छान प्रकारे आलेला आहे. हे बघा, खूप छान प्रकारे आलेला आहे, मस्त. आणि तसंच इकडे बघा, हा रासायनिक खताचा आम्ही म्हणजे सेम कटिंग केलेली होती एकाच दिवशी. पण तिकडचा बघा किती वेगळा आहे आणि तो खूप छान प्रकारे आले आहे. आणि त्याच्यावर मी गांडूळ खत टाकलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे तो रासायनिक खत वापरलेला आहे मी ह्याच्यावर. पण त्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे. हा अजून जिथे आहे तिथेच आहे. ह्याचा अजून काय वाढायचा वगैरे क्षमता खूप कमी आहे. आणि ह्या तिथे जे मी गांडूळ खत टाकलेला आहे तो मात्र खूप छान प्रकारे आलेला आहे. आणि गांडूळ खताचा रिझल्ट खूप मस्त आलेला आहे. आता माहीत पडलंय की गांडूळ खताचा रिझल्ट खूप छान येतो. त्यामुळे आम्ही आता ह्या गांडूळ खताचा प्रयोग प्रत्येक गवतावर म्हणजे जसं अवेलेबल होईल गांडूळ खत तसं आम्ही त्याच्यावर गवतावर प्रयोग करणार आहे. हा थोडासा ट्रायलसाठी आम्ही गांडूळ खत टाकलेला होता विकत आणून. त्यामुळे आम्ही हा टाकलेला आहे. ह्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे. त्यामुळे आता स्वतःचा जो आम्ही गांडूळ खताचा बेड लावलेला आहे, आता स्वतःच गांडूळ खत तयार करायचं आणि स्वतःच आपल्या ह्या घाससाठी वापरायचा आहे. आणि पलीकडचा बघा तो सुपर नेपियर आहे. आणि तो सुपर नेपियर पण म्हणजे खूप छान आलेला आहे. आणि दाट केलेला आहे आम्ही, कारण की आपल्याला घासाची खूप गरज आहे. त्यामुळे आम्ही ते घास खूप दाट केलेला आहे लावताना. आणि तो खूप छान दिसतोय. हा घासाला पण बघायला माणसं आलेली, त्या लोकांना पण खूप आवडला आहे. पण कसं होतंय, आमच्याकडे थंडीचं वातावरण असल्याने ह्याला लवकर तुरे येत आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे असं उन्हाचं जास्त वातावरण आहे त्यांच्याकडे लवकर तुरे येत नाहीत आणि खूप हायटीवर जातो. पण आमच्याकडे थंड असल्याने त्याला लवकर तुरे येत आहेत. पण खूपच छान प्रकारे आहे. ह्याला बघून पण माणसं खूप खुश झालेली आहेत. ह्याचा बियाणं पण मागत आहेत. त्यामुळे आता कसं आहे मध्ये सुपर नेपियरचा पण आमचा खूप छान झालेला आहे. आता त्याचं पण आम्ही नियोजन वगैरे खूप छान प्रकारे केलेलं आहे. तसंच स्मार्ट नेपियरचा पण आता झालेला आहे. हे सर्व गांडूळ खतावर आता आम्ही ओके करणार आहोत. पण आमचं अजून गांडूळ खताचं प्रोसेस चालू आहे. पण आम्ही स्वतःचंच गांडूळ खत करून ह्याला वापरणार आहोत. विकत वगैरे आता आणणार नाही. ह्याचे एवढ्या प्लॉटसाठी आम्ही विकत आणलेला होता आणि आता त्याचा रिझल्ट खूप चांगलेला आलेला आहे. त्यामुळे आम्ही अनेक एक गवत आहे जो अमेरिकन 5G आहे. असं प्रत्येकाला वाटतं की अमेरिकन 5G आपल्याकडे पण गवत पाहिजे. तसंच मला एक वाटायचं की अमेरिकन 5G गवत माझ्याकडे का जगत नाही. फर्स्ट टाइम मी लावला होता तो जरा फेल गेला. पुन्हा मी ट्राय मारलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओत. ही बघा, ही शिकाकाई आहे. हे बघा, हे गोंडे झालेले आहेत आणि हे बघा तसे शेंगा आहेत त्यावरती. हे आम्ही दगडीवर चढलेले आहोत. मोठी दगड आहे. आणि हे बघा, ही शिकाकाई आहे. हे बघा, हे मी तुम्हाला थोडंसं चढून दाखवते. हे बघा, हे गोंडे आहेत. पण हे पण ना चेचले ना की त्याची पावडर खूप छान होते. हे बघा, इथं पण शिकाकाई आहे. हे बघा, हे पूर्ण असा गुच्छ आहे. आणि ही शिकाकाई आम्ही आता काढणार आहोत. कारण की शिकाकाई विकली तरी चालते, आपण स्वतः घरात यूज केलं तरी चालतं. केसांसाठी खूप चांगली आहे. हे बघा, हे पूर्ण अशी भरलेली आहे आम्हाला. आणि हे बघा, हे असं अडचण खूप आहे. हे बघा, खूप अडचण आहे. हे बघा, हे बघा, हे चिंचेसारखे असते. हे बघा, आता हे पूर्ण असं आहे. पण जिथं म्हणजे आम्हाला जेवढं काढायला जमेल ना तेवढंच आम्ही काढणार आहे. कारण की हे बघा, खूप दाट आहे. हे खूप असं जंगल आहे. आणि जेवढं म्हणजे आम्ही, हे बघा, हे मोठं दगड आहे. ह्या दगडावर आम्ही उभा आहोत आणि हे आता आम्ही काढणार आहोत. काढल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे खूप म्हणजे भरपूर आहे इथं शिकाकाई अशी. पण जेवढा हात पुरेल तेवढंच काढणार आहोत. कारण की शिकाकाईला खूप काटे असतात त्यामुळे. आणि काढल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, हे असे कपडे अडकतात.
ह्या काट्यांमध्ये, त्यामुळे नीट आणि सांभाळून काढणं खूप गरजेचं आहे. हे बघा एवढं काढलेलं आहे आम्ही एका हाताने, त्यामुळे तुम्हाला दाखवते आम्ही काढल्याच्या नंतर. आता काढतो आहोत आणि शिकाकाई मग दाखवतो. हे बघा जास्त नाही शिकाकाई काढायला भेटलं, तेवढा वेल पण नाही आहे. आणि हे बघा ही आम्ही थोडीशीच काढलेली आहे. ही बघा चिंचसारखी दिसते ही शिकाकाई. हे बघा ह्याच्यातमध्ये बिया असतात, त्यामुळे आणि ही बिना केमिकलची आहे, कारण की ही निसर्गातच जी झाडं आहेत, कुणी लावलेली वगैरे नाही आहे शिकाकाईची झाडं, तर निसर्गात आहेत. आमचा हा जो गवताचा परिसर आहे तिथे बाजूलाच आहे. हे बघा ही दाट आहे तिथेच आहे हे. आणि कसं आहे ना, जे फॉरेस्टच्या रानात असतं ना ते आपल्याला काढायला परवानगी नाही आहे, पण आपल्या रानात आपण जिथे पिकवतोय वगैरे तिथं वगैरे शिकाकाई असली तर आपण काढू शकतो. आणि ह्या शिकाकाईचे फायदे म्हणजे, आता हे शिकाकाई अशीच विकायला गेलात तर आमच्या इथे तर 150 रुपये किलो आहे, पण ह्याची सुकवून तुम्ही पावडर केला तर 400 रुपये प्रति किलो आहे. आणि त्याचे फायदे पण खूप आहेत, की पूर्वीची जी लोक होती वयस्कर बायका होत्या पहिल्याच्या ज्या आहेत त्या पहिल्यापासून म्हणजे ह्या शिकाकाईचा पावडर करायची. पहिली तर वनात कुटायची, म्हणजे इथे वन असतो एक, तिथे मातीच्या घरात असतो, त्या वनात कुटायची आणि त्याची पावडर करायची. आता तर आपल्याकडे म्हणजे मिक्सर वगैरे आलेला आहे, त्यामुळे मिक्सरवर ह्या आता काही लोक असतात त्या मिक्सरवर ह्याला बारीक करतात. आणि आपण जो शॅम्पू वगैरे वापरतो त्याच्यात केमिकल वगैरे असतो, पण ह्याच्यात असं काहीच केमिकल नाही आहे, नॅचरल आहे. त्यामुळे आपण ह्याचं जर पावडर करून आपण आपल्या केसांना लावलं तर खूपच फायदेशीर आहे. आणि ह्याच्यासाठीच मी हे काढलेलं आहे. तर अजून काही आमच्याकडे अशा महिला आहेत ज्या म्हणजे शॅम्पू आणि साबणाला म्हणजे हात पण लावत नाही. असे केस वगैरे धुवायचे असलेत ना की आत्ता पण त्या रानातनं जाऊन ही शिकाकाई आणणार, त्याची पावडर करणार व्यवस्थितपणे सुकवून, आणि मग ती केसांना लावतात. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या केसांना काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याकडं बघा डॅन्ड्रफ होतो, जास्त करून जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ आहेच प्रत्येकाला, जेंट्सला पण होतो आणि लेडीजला पण होतो. ह्या आता आपल्या ज्या पोऱ्या आहेत 11-12 वर्षाची असली तरी तिच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा भेटतोच. पण हा जो पहिलीची लोक लावायची त्याच्यातनं डॅन्ड्रफ वगैरे असं काही होत नाही. आणि आपली आता शॅम्पू वगैरे लावतोय त्याने काही केमिकलमुळे आपली केस लवकर पांढरी होत आहेत. पण आत्ता ज्या यूज करतायत महिला त्यांना मी बघते, ज्या यूज नाही करत नाही त्यांना पण बघते, आणि जे हा शिकाकाईला यूज करतात आपल्या डोक्याला केस वगैरे धुवायला, त्यांच्या केसात आणि आपल्या केसात खूप फरक आहे. त्यांची केस स्मूथ पण आहेत आणि त्यांच्या केसात डॅन्ड्रफ पण तुम्हाला भेटणार नाही, आणि इतकी त्यांची केस म्हणजे पांढरी लवकर होत नाही आहेत. आणि जी साबण आपण वगैरे यूज करतो केसांसाठी शॅम्पू वगैरे, ते मात्र केस पांढरी आपली होतात. आता माझी स्वतः काही केस पांढरी आहेत, पण आता गावाला आल्यापासून माहीत पडलंय की आपल्याला ही शिकाकाई, म्हणजे मी शिकाकाई कधी बघितली नव्हती, पण आता मला 2-4 वर्षापासून माहीत पडलंय की शिकाकाईची पावडर वगैरे केसांना लावतात. शॅम्पूपेक्षा शिकाकाईची पावडर लावली तर खूपच चांगली आहे. म्हणून आता बघा एवढ्या अडचणीत शिरून आम्ही ही शिकाकाई काढलेली आहे. सर्व काढता नाही आली, काटे खूप आहेत आणि खूप म्हणजे दाट जंगलासारखं आहे तिथे, त्यामुळे पूर्ण काढता नाही आले, एवढीच काढलेली आहे. नेक्स्ट टाइम मी ट्राय मारेन. पण ह्याचे फायदे खूप आहेत. ह्या शिकाकाईची पावडर वगैरे केली ना तर खूप नॅचरल आहे, आणि शॅम्पू वगैरेपेक्षा आता ह्याने जर आपण केस वगैरे धुतली ना तर मात्र 2 दिवस ह्याचा वास राहतो. मग ह्याच्या पुढे काय माहिती आहे का, आपलं ते डाबर लाल तेल वगैरे भरपूर असे काय असे ते आमला तेल, सॉरी डाबर लाल बोलली, आमला तेल असतो ना जो केसांसाठी यूज करतो त्याला वास असतो, त्याच्या तोही तेल फेल आहे. ह्या जो आपण ह्याने जर केस धुतलं ना तो 2 दिवस ह्या शिकाकाईचा वास राहतो. त्यामुळे ही शिकाकाई नॅचरल आहे आणि केसांसाठी खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे ही असे असेल ना तर त्यांनी खरंच केसांसाठी यूज करणं खूप गरजेचं आहे. शॅम्पू बिंपूच्या लफड्यात पडू नका. तर शिकाकाई असेल तर शिकाकाईचाच वापर करा केसांसाठी, खूप चांगला आहे, नॅचरल आहे. इथे बघा आपला हा घास आहे, आणि हा जो घास इथे आहे तिथेच हा बाजूला रान आहे थोडंसं, त्या रानातच ती शिकाकाई आहे. बघा हे पूर्ण असं दाट रान आहे, ह्याच्यातनं शिरायचं कुठे तुम्हाला माहिती तरी का नाही ना. हे बघा मी इथून गेलेली, या रस्ता दाखवते, थोडासा दाखवणार आहे आणि जास्त नाही दाखवणार आहे. इथून ह्या अडचणीतनं अशी मी आतमध्ये गेलेली आहे, आणि तिथे मोठा असा दगड आहे, त्या दगडाच्याच बाजूला आहे ते शिकाकाईचं झाड. त्यामुळे सर्व काढता नाही आली मला, थोडंसंच काढता आलं. ह्याची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता ही शिकाकाई मी जी थोडीशी काढलेली आहे
ती शिकाकाई मी नेऊन आता सुकवणार आहे आणि चांगल्यापैकी सुकली की मस्त तिची पावडर करणार आहे. बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगेनच व्हिडिओत.